द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हे महाभारताचं युद्ध झालं. हे महाभारताचं युद्ध एवढं मोठं होतं की या पृथ्वी तलावरील सगळ्यात मोठे युद्ध म्हणजे महाभारताचं झालं. द्रौपदीच्या रक्षणासाठी 5 पती म्हणजे महाबली हे 5 पांडव सदैव तयार होते. परंतु अंतिम समयी ज्या वेळेला स्वर्ग यात्रेला निघाली ही मंडळी सगळी 5 पांडव, द्रौपदी मातेचा पाय हिमालयाच्या बर्फामधून घसरला हो आणि पडली. द्रौपदी माता वाचवा म्हणत होती. आवाज मंद होत चाललेला होता, परंतु कुणीही तिच्या मदतीला आलं नाही. बघा, 5 पांडव इतके बलशाली होते की भीम हजारो हत्तींना सोंडेत घेऊन वर फेकत होता. सर्वश्रेष्ठ धनुधर अर्जुन असे 5 पती की त्यांना युद्धामध्ये कुणी हरवू शकत नाही, बलशाली. परंतु द्रौपदीच्या अंतिम समयी कुणीच आलं नाही हो वाचवायला. असं का बरं घडलं? सुंदर असा प्रसंग आज आपण ऐकून घेणार आहोत. आणि हा प्रसंग ऐकल्यानंतर उत्तम प्रकारे आपण जीवन जगावं कसं, आणि जी धनसंपत्ती आपण कमवतोय, शेवटी धनसंपत्ती कुणालाच शेवटी येत नाही. बघा, कामी भाऊ बहीण पती सगळी नाती शेवटी कामालाच येत नाहीत. शेवटी फक्त आपण केलेलं कर्म आणि आपण केलेली भगवंताची भक्ती अंतिम समय कामाला येते. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका. थोडासा आपल्या जीवनातील अमूल्य वेळ त्या ठिकाणी द्या. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, हे भयंकर असं महाभारताचं युद्ध झालं. पांडवांना विजय मिळाला आणि हस्तिनापूरचा राजा त्या ठिकाणी राजा युधिष्ठिर झाला. बघा, उत्तम प्रकारे राज्य चाललं होतं. पांडवांनी 32 वर्ष राज्य केलं. 32 वर्ष उत्तम प्रकारे राज्य केलं. परंतु इकडे एक घटना घडली. द्वारकेमध्ये पांडवांचा सखा भगवान श्रीकृष्ण सखा बी होता आणि पाहुणा बी होता. इकडं भगवान श्रीकृष्णांची द्वारका बुडाली. यादव कुळाचा सगळा नाश झाला आणि भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवरचा जो अवतार आहे त्यांनी संपवला, देहत्याग केला आणि वैकुंठाला निघून गेले. आता हे पांडवांना सगळं माहीत होतं, उपस्थित होते पांडव या सगळ्या घटनेच्या ठिकाणी. दुःख वाटू लागलं पांडवांना आणि पांडवांना वाटलं की नको आता काय सगळं. ही पृथ्वीच पांडवांना खाली खाली वाटू लागली. नको वाटलं जीवन, नको ही धनसंपत्ती, नको हे राज्य, माती समान वाटू लागलं पांडवांना. हे सोनं नाणं सगळं बघा संपत्ती. आणि 5 पांडवांनी ठरवलं की आता स्वर्गाला जायचं, स्वर्गाची यात्रा करायची. आणि त्यावेळी बघा 5 पांडवांनी आपलं जे राज्य आहे हस्तिनापूरचं, राजा परीक्षिताकडे हे राज्य सोपवलं. आणि 5 पांडव स्वर्गाच्या दिशेनं म्हणजे स्वर्ग यात्रेसाठी निघाले. हिमालयाच्या दिशेने निघाल्या सगळेजण. आणि रस्त्यात जाता जाता द्रौपदीच्या मनामध्ये विचार येऊ लागले सगळे. तो विवाहाचा प्रसंग आठवू लागा की प्रथम द्रौपदी मातेने फक्त अर्जुनाला निवडलं होतं. अर्जुनावरतीच प्रेम करत होत्या द्रौपदी माता. परंतु केवळ कुंती मातेच्या एका शब्दानं 5 पांडवांची पांचाली झाली हो. हे सगळं विचार द्रौपदी मातेच्या मनामध्ये घोंगवत होत. आणि त्यावेळी एक घटना घडली. हे सगळं विचार करता करता द्रौपदी मातेचा त्या ठिकाणी पाय घसरला बर्फावरून आणि द्रौपदी माता खाली पडली हो. श्वास मंदावलेला होता, शरीर थरथर कापत होतं. 5 पांडव पुढे निघून गेले. बघा, सगळे पुढे चाललं, कुणी मागं पाहत नव्हतं. कारण त्यांना या सगळ्या मोहापासून दूर जायचं होतं. बघा, कारण ज्या वेळेला पांडव निघाले त्यावेळेला हस्तिनापूर मधली जी रयत आहे रडत होती. बघा, परंतु पांडवांनी त्यावेळेस सुद्धा मागं बघितलं नव्हतं अजिबात, कारण मोहातून बाहेर पडायचं होतं. आणि या ठिकाणी सुद्धा पांडव पुढेच चालले होते. फक्त भीम थांबला. भीमाला वाईट वाटलं की पांचालीने एवढं भरभरून प्रेम केलं 5 पतीवरती आणि आज आपण मदतीला थांबायचं नाही. आणि हे सगळं पांचालीची अवस्था पाहून भीमानं आवाज दिला मोठ्या भावाला आपल्या धर्मराजाला, अहो पांचाली पडली पाठीमागं, आपण सगळे पुढे चाललोय. असं का बरं? चालता चालता धर्मराजा बोलत होता. धर्मराजा थांबलेला नव्हता. धर्मराजा सांगू लागला, अरे भीमा, द्रौपदीनं 5 पांडवावरती प्रेम केलं, म्हणजे 5 जणांवरती प्रेम केलं, परंतु सगळ्यात जास्त प्रेम हे अर्जुनावरती केलं पांचालीनं. आणि हे जे पाप आहे, असमानतेचं हे पाप,
हे सगळं ऐकल्यानंतर भीम सुद्धा बघा पुढे निघून चालला, कुणीच थांबलं नाही. द्रौपदीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या, शरीर लटलट करत होतं, श्वासाची गती थांबत चाललेली होती. आणि तिला पाठीमागचा एक प्रसंग आठवला की ज्या वेळेला द्रौपदी मातेचं वस्त्रहरण केलं होतं त्यावेळेला 5ही पती उभे होते, बलवंत बलदंड असणारे 5 पांडव उभे होते, परंतु द्रौपदीला त्या ठिकाणी मदत झालेली नव्हती बघा. अंतिम समय त्यावेळी द्रौपदी मातेने भगवान श्रीकृष्णांचा दावा केला आणि या संसारामध्ये वाचवायला देवच त्या ठिकाणी आला हो. आणि द्रौपदीचं वस्त्रहरण जे होत होतं देवानं थांबवलं, लाज राखली. हे द्रौपदी मातेला आठवलं आणि त्याच ठिकाणी द्रौपदी मातेनं या हिमालयाच्या पर्वतामध्ये म्हणजे या बर्फामध्ये भगवंताचा धावा चालू केला, भगवान श्रीकृष्णांचा. आणि क्षणाचा विलंब न होता आवाज त्या ठिकाणी आला भगवान श्रीकृष्णांचा, पांचाली घाबरू नकोस. आणि त्यावेळी द्रौपदीनं प्रश्न विचारला भगवंताला की भगवंता, 5 माझे पती, एवढे बलवंत असणारे पती की त्यांना कुणी हरू शकत नाही, आणि आज ही द्रौपदी, ही पांचाली आज एकटीच पडली, अनाथ झाली बर्फामध्ये. असं का बरं देवा? भगवान श्रीकृष्णांनी अगदी मंद स्वरामध्ये उत्तर दिलं पांचालीला, द्रौपदी, जीवनामध्ये माणसानं कितीही धनसंपत्ती कमवली, सगळे सोयरे कितीही बलदंड असले, ताकदवान असले, अंतिम समयी एकट्याला जावं लागतं. आणि हा हिशोब असतो या ठिकाणी कर्माचा. द्रौपदी, कर्माचा हिशोब असतो. भगवंत सांगू लागले, द्रौपदी, ही यात्रा देहाची नाही, या ठिकाणी ही यात्रा आहे आत्म्याची यात्रा. आणि ज्या वेळेला आत्म्याची यात्रा असते ना त्यावेळी कोणालाच बरोबर चालता येत नाही, एकट्याला जावं लागतं. सगळे पांडव पुढे निघून गेले. आता द्रौपदी मातेला भगवंतानं दिलेलं उत्तरानं समाधान झालं, तिच्या आत्म्याचं समाधान झालं. आणि भगवंताच्या नामस्मरणानं, लक्षात घ्या, अंतिम समय जरी देवाचं नाव घेतलं तरी देवाला मदत करावीच लागते. अंतिम समयी द्रौपदी मातेनं भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण केलं होतं आणि त्या भगवंताच्या नामस्मरणानं आणि भगवंताच्या ताकदीनं द्रौपदी माता पंचतत्वामध्ये त्या ठिकाणी विलीन झाली, त्या प्रकाशामध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमधून एकच आपल्याला घ्यायचंय की या संसारासाठी पळ 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 आपण पळतो जीवनभर, धनसंपत्ती गोळा करतो पोरासाठी, पुढच्यासाठी. जे कर्म आपण करतो, लक्षात घ्या, अंतिम समयी काहीच बरोबर येत नाही बघा. कुठलंही नातं त्या ठिकाणी आपल्याला अंतिम समयी नसतं बघा, अजिबात उपयोगी पडत नाही नातं. अंतिम समयी फक्त केलेलं चांगलं कर्म आणि भगवंताचं नामस्मरणाची जी ताकद आहे समयी तुम्हाला उपयोगी पडत. म्हणून उत्तम प्रकारे जीवन जगताना भगवंताचं नामस्मरण कधीही विसरायचं नाही बघा. कारण शेवटी जो येतोय त्याला जाणं निश्चित असतं बघा, परंतु जाताना काही घेऊन जाऊ शकत नाही. करोडो रुपयाची संपत्ती, घरदार, बंगला, गाडी, जमीन, काही असू द्या बघा, अंतिम समय एकटंच जायचंय. सुंदर अशी कथा जर आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा. आणि सगळ्यांना हे येणारं नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचं जावं आणि भगवंताच्या नामस्मरणाची सदैव आठवण राहावी ही आम्ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.